आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरची जागतिक चर्चा ती आता बदलतेय. पहिल्यांदाच एक मोठी AI परिषद भारतात होतीये. हा खरं तर एक खूप मोठा क्षण आहे. हो, ही परिषद AI गव्हर्नन्सच्या आंतरराष्ट्रीय चर्चेतला एक नवा अध्याय ठरणार आहे. म्हणजे बघा, ही चर्चा सुरक्षेपासून सुरू झाली, मग नवकल्पनेवर आली आणि आता तिचा रोखच बदललाय. आधीच्या परिषदांमध्ये धोक्यांवर लक्ष होतं, पण भारत म्हणतोय प्रत्यक्ष वापराचं काय आहे? आणि हीच आहे भारताची अधिकृत थीम. AIचा वापर खरं तर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी करायचा आहे. AI लोकांच्या आयुष्यावर कसा थेट परिणाम करतो हेच भारताला बघायचं आहे. म्हणजे फक्त थिअरी नाही तर थेट प्रॅक्टिकल आव्हानं आणि संधी यावरच चर्चा होणार आहे. या परिषदेत 100पेक्षा जास्त देश सहभागी होण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर 40हून अधिक मोठ्या कंपन्यांचे CEO सुद्धा येणार आहेत. या मोठ्या नावांवरूनच या परिषदेचं जागतिक महत्त्व लक्षात येतं. आणि हो, 500हून अधिक AI स्टार्टअप्स आपले नवनवीन शोध इथे सादर करणार आहेत. पण AI सुपरपॉवर बनण्याचा हा प्रवास सोपा नाही. 2 मोठी आव्हानं आहेत. पहिलं आव्हान आहे हार्डवेअरचं. आपल्याकडे देशात बनवलेलं हार्डवेअर जवळपास नाहीच. GPUs शिवाय AIमध्ये आत्मनिर्भर होणं शक्यच नाही आणि आपण आयातीवर अवलंबून आहोत. आणि दुसरं आव्हान ते आहे AIसाठी लागणारी प्रचंड ऊर्जा. मोठ्या डेटा सेंटर्सना तर खूप वीज लागते. या मागणीमुळे देशाच्या संसाधनांवर ताण येऊ शकतो. यावर उपाय म्हणून भारत 2 मोठ्या आघाड्यांवर काम करत आहे. हार्डवेअरसाठी अमेरिकेशी एक नवा व्यापार करार केला जातोय, जेणेकरून GPUs मिळतील. आणि ऊर्जेसाठी सरकार अणुऊर्जेचा विचार करतंय, खास AI डेटा सेंटर्ससाठी. जगाचं लक्ष लागलंय, तर भारत हा तंत्रज्ञान आणि ऊर्जेचा डाव जिंकून AIमध्ये टॉपला पोहोचेल